मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू म्हणून विशेष अत्यादक विवेकावरी या ज्ञानेश्वरीच्या 21व्या वरती आज या ठिकाणी या प्रांगणात हे चारही धामांपैकी फार विशेष महत्त्व या स्थानाला आहे आणि त्या स्थानाचं ठिकाणी जे मला सेवा करण्याची सेवा मिळाली सद्गुरूंकडून, तर ते सद्गुरूंनी जे गुरुंनी काम सांगितलेलं ते सेवकाने करायलाच पाहिजे. आपण जरी या गादीवरती जरी काही मला अभ्यास नाही आहे मला, परंतु जे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेले जे काही आहे त्यात ते सांगण्याची या ठिकाणी मी जरूर प्रयत्न करेन. तरी आपल्यासारखे हे माझे सगळे माझ्यापेक्षा वडील पण आहेत, माझे आई वडील पण आहेत, बंधू बहीण सगळे उपस्थित आहे, सगळे माझे परिवारातलेच हा एक आपला परिवार आहे. तर तोडकं मोडकं आनंद मानून घ्यावा. काहीतरी भाजी चटणी असली तरी ती गोड करून घेतात म्हणतात नाही, तर त्याप्रमाणे जे काही बोलत ते शांत चित्तेने ऐका आणि माझ्या बुद्धीला जे येईन बुद्धीमधून ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथे आपण मज हृदय सद्गुरु जेणे तारिला हा संसार. आपल्या ज्या वेळेला हा सद्गुरू आपल्याला मिळतो, सद्गुरू आपल्याला जे काही ज्ञान देतं, तर त्या ज्ञानातून जो आपल्याला आपल्या आत्म्याचा जो संसाररूपी जो संसार आहे तो आपल्या ऑटोमॅटिक आपला कमी कमी जो संसारातून मन आपलं कमी कमी होत जातं, संसारातून परमार्थाकडे मन लागते. तरी म्हणून विशेष आदर विवेकावर. तर आज मी काही कुठल्या ज्ञानेश्वरीवरती वगैरे काही व्याख्यान करणार नाही आहे, व्याख्यान करता तर नाहीच आहे, पण मी या क्षेत्राचं महत्त्व मी थोडंफार सांगणार आहे जे मला कळालेलं आहे देतो. तर आपण आज इथे हे रामेश्वर आहे. तर रामेश्वर हे नाव, रामेश्वर हे तीर्थ कसं घडलं आणि काय घडलं, तर आपल्याला सगळं ज्ञात आहे की हे रामायण घडलेलं आहे. हे दशरथाचे पुत्र जे 4 होते आणि त्यांना ज्यावेळेला रामप्रभूंना गादीवर बसवणार होते, परंतु ते दिवस पण त्यांचा ठरला होता आणि त्यांचा अभिषेक पण कधी करायचा ते पण सर्व तिथे ठरले असताना कैकेयीच्या मनामध्ये एक आपला मुलगा रामापेक्षा वडील होता, कारण त्याला गादीवर बसव, पण राम हा वडील होता. पण कैकेयीने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दशरथ राजाकडून ज्यावेळेला इंद्राबरोबर युद्ध राक्षसांचं चालू होतं आणि दशरथ राजाने इंद्राला मदत करण्यासाठी कैकेयीला सुद्धा घेऊन आपल्या रथावरती घेऊन गेले होते. आणि त्यावेळेला रथाचा जो आख गळतात, आपण आख म्हणतो त्याला, आपण ती खुंटी असते आखाला, ती खुंटी गळत असताना ते कैकेयीच्या लक्षात आलं आणि त्यावेळेला ती खुंटी बसवली होती. म्हणून दशरथ राजाने राक्षसांबरोबर युद्ध केलं आणि इंद्राला मदत करून कैकेयीमुळे ते सर्व घडलं होतं. आणि म्हणून ते कैकेयीने 1-2 वर मागून घेतले होते की माझ्या मुलाला राज्यावर बसव आणि दुसरा वर तर रामाला वनवासात पाठव. तर पूर्वी जे वचन दिलेलं असतं ते कोणी मोडत नाही. आता काय चालू आहे हे आपण बघतोय. आपण आज इकडं तर आज तिकडं तर आपल्याकडे जिकडं काय आपल्याला खायला मिळून आपण तिकडं जात असतो. परंतु त्यावेळेला काही वर्षांनी त्यांना ज्यावेळेला रामाला गादीवर बसवत असताना तर कैकेयीने आपला वर तिच्या काही मनात नव्हतं. कैकेयी तर इतकी रामावरती आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करायची, कारण हा राम सगळ्यांना आवडत होता, कारण तो देव अवतार असल्यामुळं तो कोणाला नाही आवडणार. तर त्यावेळेला ती मंथरा होती तिची दासी, त्या दासीने तिच्यामध्ये विकल्प घातला मनामध्ये आणि सांगितलं की अगं तू तर वर मागितलेलं आहे, तुझ्या मुलाला तू
वडीलराणी असताना तुझ्या मुलाला गादीवर बसवत नाही आणि रामाला बसवतात, तर तू आता काहीतरी कर आणि आपला वर मागून घे. तर त्यावेळेला मग काही काहीच्या मनात, तरी काही काहीच्या मनात रामाला वनवासात पाठवायचं नव्हतं आणि आपल्या मुलालाही गादीवर बसवायचं नव्हतं. पण तिने इतका आग्रह केला का तिचं मन इतकं वळवलं आणि तिला शेवटी ते तिच्या मनामध्ये विकल्प घालून तिला वर मागायला लावले. शेवटी मग दशरथ राजाने वचन दिलेलं होतं ते त्याला पाळावं लागलं. शेवटी दशरथ राजाने रामाला वनवासात पाठवलं आणि भरत आणि शत्रुघ्न हे आपल्या मामाच्या गावीच होते, तर त्यांना मग बोलवून त्यांना गादीवर बसवायचं होतं भरताला. परंतु राम तर वनवासात गेला, त्याच्याबरोबर एकटा रामाला पाठवलं होतं, पण त्यांच्याबरोबर सीतामाया पण गेली आणि भरता लक्ष्मण पण गेला त्यांच्या सेवेसाठी. कारण त्यावेळेला इतकं प्रेम होतं भावाभावांचं की एक दुसऱ्याला, म्हणजे एकाने जर जीव दिला तर दुसरा बी जीव देईन असे प्रेम होतं त्यांचं. तर त्यावेळेला त्यांच्या सेवेसाठी, रामाच्या सेवेसाठी लक्ष्मण पण गेले. वनवास करीत असताना पूर्णपणे 14 वर्षाचा वनवास दिलेला होता. 14 करीत असताना ते पंचवटीमध्ये काही ते फिरत पूर्ण आपल्या याच्या 14 वर्ष वनवास भोगायचं आहे. तर प्रत्येक ठिकाणी ते जाऊन आपला वनवास भोगीत होते. परंतु एक दिवशी पंचवटीमध्ये असेच राक्षस फिरत असताना त्यावेळेला त्या शूर्पणखेने, रावणाची बहीण, ती फिरत असताना तिने राम आणि लक्ष्मणाला बघितलं, सीतेला बघितलं आणि तिचं प्रेम इतकं त्यांच्यावरती कोणीतरी यांच्याबरोबर तिची इच्छा झाली की मी माझ्याबरोबर यांनी लग्न करावं. तर त्यावेळेला हे सगळ्यांना माहीतच आहे. रामायण तर आता पूर्ण सांगत बसणार नाही. तर त्यावेळेला ते करीत असताना शेवटी तर रावणाने सीतेला, मग त्याने आपल्या भावाला सांगितलं की तू हे सीतेला तुला स्त्री आहे अशी जगात पण कुठं मिळणार नाही तुला, तर ही तू पत्नी करून घे, तिला तू काहीतरी कर. तर शेवटी मग त्याने आपल्या मामाला बोलवून हरणीचं रूप घेऊन ती माया उत्पन्न केली आणि त्या मायेच्या आधारे त्याने सोनेरी हरणाचं रूप घेऊन आणि सीतामायाला मोहित केलं आणि त्या सोनेरी चोळी तिने सांगितलं की जी चोळी शिवून द्या, हे सोनेरी मृगाची मला चोळी शिवून देते तर मी अति सुंदर दिसेल. तर स्त्रियांचं सुंदर दिसण्यामध्ये खूप हे असतं. कुठलीही गोष्ट जरी किती महागाची स्वस्त असली पण तिने बघितली का हां ही फार छान आहे, एखादी बाहेर दुसरी बोलली का छान आहे, ती मग तिचं मन तिकडंच होतं. ते कशी असली तरी ती तिचं मन त्या याच्यावरती जातं. तर ते तुम्हाला माहीतच आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी हट्ट केला. अरे रामाने सांगितलं तू आपण वनवासात आलेलं आहे, आपण काय सोनेरी चोळ्या वगैरे शिवून काय आपलं चालणं, आपल्याला कोलकले वगैरे आपल्याला तेच परिधान करावं लागेल कारण आपल्याला वनवास आहे तसा. त्याप्रमाणे मग ते त्यांनी सोडून दिलं. तरी पण ते काय हट्ट तिने म्हणतात ना, स्त्री हट्ट पुरवाच लागतो, त्याप्रमाणे ते त्या हरणीच्या मागे गेले. त्यांनी खूप तिला समजावलं पण तिने ऐकलं नाही. मग शेवटी ते त्या हरणाच्या पाठीमागे ते मायेव हरण होतं, ते कधी गुप्त व्हायचं कधी पळायचं. पुढे रामाला काहीतरी त्यांना पुढे न्यायचंच होतं, सीतामाईचं हरण करायचं होतं. तर तेव्हा तिने ते शेवटी लक्ष्मणाने ते लक्ष्मण रेषा पूर्ण घातली आणि त्या हरणाने रामाचा आवाज काढून की लक्ष्मणा घाव मी दुःखात आहे. तर त्यावेळेला मग ते सीतेने ऐकलं आणि ते लक्ष्मणाला सुद्धा पाठवलं कारण ते रामायण घडवायचं होतं. म्हणून ते असं झालेलं आहे की मग त्या रावणाने त्यावेळेला येऊन ते दोघे भाऊ गेले असताना रावणाने येऊन सीतेमाईचं हरण केलं आणि ते जात असताना मध्ये जटायू भेटला. त्याने बघितलं की ही सीतामाईला याने घेऊन चाललेलं आहे, त्याच्याबरोबर युद्ध केलं. परंतु रावण खोटा होता. तो त्याने आपलं दोघांचं इतकं युद्ध चालू होतं, एक दुसऱ्याला कोणी ऐकत नव्हतं. तरी पण रावणाने त्याला विचारलं तुझं मरण कशात आहे. तर त्याने बरोबर आपलं मरण पंखात सांगितलं आणि याने खोटं सांगितलं की माझं मरण अंगठ्यामध्ये.
पण ते खोटा पडल्यामुळं त्याचं काही मरण झालं नाही. जटायूचे शेवटी पंख उपटले गेले. ते तिथं ते टाकेर म्हणून गाव आहे आमच्या गावाजवळ, तिथं तिथं त्यांचं युद्ध झालं होतं. आणि त्या युद्ध झाल्यानंतर तिथं ते जटायू तोपर्यंत जटायूने प्राण सोडला नव्हता जोपर्यंत आपण आपल्याला रामाची भेट होईल आणि आपण सीतेमैयाचं अपहरण केल्याचं आपण त्यांना सांगू. त्यावेळेला मग ते शोध करीत असता सीतेमैयाचं ते अशोक पंचवटी वगैरे त्या दंडकारण्यातून राम आणि लक्ष्मण सीतेचे शोध करीत असताना त्या ठिकाणी पोहोचले. आणि त्या ठिकाणी ते जटायू भेटला आणि जटायूने त्यांना सर्व सांगितलं वृत्तांत त्यांना सांगितला. त्यावेळेला मग जटायूला विचारलं, बाबा तू तर एवढं आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल तुला काय पाहिजे? तुला मोक्ष पाहिजे की तुला परत तुला प्राण पाहिजे? तर त्यावेळेला जटायूने सांगितलं, मला ते प्राणाची काय जरूर आहे, स्वतः भगवान इथं मला मोक्ष देतात. तर मग त्यावेळेला रामाने सर्व तीर्थांचं पाणी जटायूला मोक्ष दिला. तर इकडं फिरत असताना परत इथं सीतेच्या शोधासाठी ते नंतर किष्किंधा वगैरे तिथं सगळे आपल्याला माहिती आहे, वाल्मिकाबरोबर सुग्रीव वाल्मिकाचं युद्ध झालं. वाल्मिकाने सुग्रीवाची बायको वगैरे पळवलं, म्हणजे मारून, आणि सुग्रीवाला मारून हकलून दिलं राज्यातून, आणि त्याचे बायको वगैरे सगळं म्हणजे त्याच्यावर अत्याचार करायला लागले. ते काही रामाला पसंत नव्हतं. ते रामाची आणि सुग्रीवाची भेट झाली, मारुतीची भेट झाली. मारुतीने सगळं भेट करून दिली सुग्रीवाची वगैरे. मग त्यावेळेला सगळं जे वानर सेना आहे सगळे ते रामाला मिळाले सीतेच्या शोधासाठी. आणि ते करीत असता इथपर्यंत आल्यानंतर आपण काल गेलो होतो ते माधवन पर्वत म्हणून, तिथं ते त्यांचे पादुका आहे रामाच्या. आणि ते तिथे बसून सगळ्या आपल्या सैन्याला जे काय आदेश द्यायचे तिथं बसून ते उंचावरती तिथून सगळ्यांना ते आदेश मिळत असायचे आणि कोणी काय करायचं. त्यावेळेला मारुतीला मग आता निश्चित त्या बाजूला कसं तिथं पाठवायचं. तर मग कुणाकडे शक्ती आहे एवढी, तर ती शक्ती फक्त मारुतीकडे होती. पण तो त्या शक्तीचा त्याला एक शाप मिळाला होता. त्या शापामुळे त्याला विसर पडला होता आपल्या शक्तीत. तर तिकडं उड्डाण करायचं कसं, एक याच्यामध्ये उड्डाण करायचंय. तर इथून जवळजवळ आता आहे ते जवळजवळ इथून 40 किलोमीटर असेल, 40 ते 45 श्रीलंका आहे त्या बाजूला. तर तिथून उड्डाण करायचं म्हणजे तेवढं एक याच्यामध्ये जायचंय. तर ते मारुतीला ते आठवण करून दिली. जामवंतांनी वगैरे, जामवंत पण जाऊ शकत होता, पण त्याच्याकडे म्हातारा होता, तो काय तेवढी त्याच्याकडे शक्ती नसल्यामुळं मग मारुतीला तिकडं पाठवलं सीतेच्या शोधासाठी. मग मारुतीने एवढा त्याच्या शक्तीचं हे घेण्यासाठी आपल्या खरंच शक्ती आहे की नाही, म्हणून त्याने ते इथं इतका उंच झाला का आकाशापर्यंत तो उंच झाला. एवढा त्याच्यात ताकद होती, म्हणजे तेवढी शक्ती होती त्याच्याकडे. मग त्यावेळेला त्याच्या शक्तीचा त्याला अनुभव आला आणि त्याने मग इथून तिथं प्रयाण केलं. एक उड्डाणामध्ये ते लंकेमध्ये जाऊन पोहोचलं. सीतेचा शोध वगैरे केला आणि तिथून मग येत असताना त्याचे विभीषणाबरोबर भेट झाली. त्याने त्याच्या डोक्यामध्ये एकच फक्त विभीषण हा रामाचं स्मरण करीत होता. तेव्हा ते मारुतीला ते काही त्याच्या अंतर्ज्ञानाने ते कळालं आणि त्यांची पण भेट घेतली. आणि हे विभीषणाने मग आपल्या भावाला जाऊन सांगितलं का ते एवढे मोठे आपले पूर्ण म्हणजे जगाचे कर्ते आहेत श्रीराम, तुम्ही त्यांच्या कशाला आणलं? हे तर आता आपला तर हा नाश होणारच आहे, हे सत्य आहे. पण रामाने काय ऐकलं नाहीये.
उलट त्याने सांगितलं की तू रामाचं बाजू घेतो, त्याला मारलं आणि त्याला लंकेतून हाकलून दिलं. शेवटी बिभीषण रामाला शरण आला आणि रामाचं स्वामित्व केलं. रामाच्या भेटीमुळं रामाने मग त्याला ते आपण काल गेलो होतो बिभीषण तो मठ बघितला आपण धर्मशाळा ते तिथं वास्तव्याला मग तिथं त्यांना ठेवलं. नंतर आपण लक्ष्मण भैयाचं स्थान बघितलं. प्रत्येक जेवढे मोठमोठे राजे होते जसे लढाईला आपण बघतो, जसं प्रत्येक ठिकाणी तंबू वगैरे असे दिलेले असतात आणि ते तिथं प्रत्येक राजाचे ते तिथं स्थान प्रकट करतात. तर तिथे सीताकुंड आहे, रामकुंड आहे, लक्ष्मण कुंड आहे, असे आजूबाजूला इथं राहिल्यामुळं ते कुंड आहे. तर इथं करायचं मग इथून शेतू आता जायचं कसं एवढं सैन्याने, सगळ्यांकडं एवढी शक्ती नाही. मग आपण त्या बाजूला लंकेला जायचं कसं? तर मग आता त्यांनी सांगितलं की आपण काहीतरी आता सेतू बांधायला पाहिजे. पण आता समुद्राला सुद्धा विनंती केली. समुद्राला काय ते देव होते, रामाने बाण मारणार होता, इतक्यात तो समुद्र शरण आला आणि त्याला सांगितलं की मला काय आठवू नको, कारण याच्यात इतके जीवजंतू आहेत ते मारण्याचं तुम्हाला पाप घडेल. तर मी काम करतो, तुम्ही जे नळ आणि निळ आहे मी थोडा आकसतो, म्हणजे कमी होतो आणि त्याच्यातून तुम्ही बांध बांधून किंवा धरण रस्ता पूल बांधून तुम्ही त्या बाजूला जा. मग आता जायचं कसं, हे करणार कसं? तर मग त्यांनी त्या नळ आणि निळ जे वानर होते ते काय करायचे, ज्यावेळेला ऋषीमुनी तपाला बसले तर ते माकडच शेवटी कोण दगड उचलायचं टाकायचं त्यांच्या कुंडावर यज्ञामध्ये, त्यांना त्रास द्यायचा. त्या ऋषींनी त्यांना शाप दिला होता का तुम्ही किती दगड टाकले ना तुमचे दगड समुद्रात बुडणार नाही. तर मग आता हे त्यांना माहीत होतं. मग त्यांनी ते पुढं आले. मग त्यांनी मग पहिले दगड लावले, दगड टाकले तर बघितलं का ते दगड तरतात. मग ते तरायला लागल्यानंतर आणि समुद्राने पण सांगितलं होतं की मी आकसणार आहे, तर तुम्ही त्याच्यावरती तुम्ही बांधून जाऊ शकता. तर मग ते करीत असताना मग सगळे वानर सेना एक एक दगड आणून लावायचे. पुढं रा आणि मग करायचे. रावणाने एक दुसऱ्याला ते दगड लावायचे. ते करीत असताना त्या नळ आणि निळाला अर्धा बांधून झाला आपला. त्यांना गर्व झाला, आपल्यामुळं हा बांध होऊन राहिला आहे, रस्ता होऊन राहिला आहे. शेवटी गर्व ते देवाला कळालं. देवाने लगेच एक रात्रीत तो बांध नाहीसा केला, तो बुडून टाकला समुद्रामध्ये. मग ते त्यांना कळालं की आपल्याला एवढा गर्व झाल्यामुळं हा प्रकार घडलेला आहे. शेवटी ते देवाला शरण आले आणि परत त्यांनी तो बांध बनवायला सुरुवात केली आणि तो बांध त्यांनी तयार केला आणि ते त्या बाजूला पूर्ण झाला आणि त्या बाजूला गेले. सगळं झालं. इथं रावणाचं युद्ध झालं, रावणाला मारलं आणि परत येत असताना मग आता हा बांध आहे, हे आता रस्ता तर झाला आहे. मग ते बिभीषण राजाला शेवटी गादीवर बसवलं वगैरे, राजा बनवलं. पण त्याला असं वाटलं की आता जर समजा हे रामराज्य वगैरे गेलं आणि आपणही गेलं, पण पुढे काय होईल की हे भारताचे लोक आमच्या श्रीलंकेवर कब्जा करतील, येऊन आम्हाला लढाई करून हे ताब्यात घेतील. मग देवाला सांगितलं की याला काहीतरी तुम्ही करा. मग देवाने प्रार्थना केली त्याने आणि देवांनी मग तो बांध आपला तो सेतू आहे ते धनुष्य कुडी म्हणतो ना आपण, धनुष्यबाग, तो बांध समुद्रामध्ये घातला, बुडवला. तिथं येत असं मग बिभीषणाने ते तो बांध घातला. मग इथं आले. मग आता सगळं झालं.
सीतेमाईला इथं आणलं, सर्व शांत झालं युद्ध वगैरे, सगळे वाद जमले. पण ऋषींनी ते जे ज्ञानी ऋषी होते त्यांनी सांगितलं का रामरायांना तर तुमच्यावरती ब्रह्महत्येचं पातक घडलेलं आहे. तुम्ही रावण हा ब्राह्मण आहे आणि त्याला तुम्ही मारलेले, तर त्याचं हे तुम्हाला हे पातक घडलंय, तर तुम्हाला काहीतरी आता इथं त्याच्यातून तुमचे सुटका करण्यासाठी ते पातक नाही शिकणार, तुम्हाला काहीतरी यत्न वगैरे करावं लागेल. तर तुम्ही मग त्यांनी सांगितलं का तुम्ही शंकराचं शिवलिंग आणून आणि इथं स्थापन करा. तर त्यावेळेला मग त्यांनी मारुतीला कैलासाला पाठवलं शिवलिंग आणण्यासाठी. तर शिवलिंग आणत असताना तिकडं उशीर झाला मारुतीला, आणि इकडं तर तिथी होती आपली ती तिथीचा वेळ संपत आलेला होता. मग त्यांनी सीतेमाईने हे वाळूचं लिंग बनवलं आणि त्याची ती पूर्ण पूजा केली, पूर्ण पूजा स्थापन केलं. तिकडून मारुतीरायांनी ते पण ते लिंग घेऊन आले. त्यांना राग आला, मला इतक्या लांब पाठवलं कैलासावरती आणि लिंग मी घेऊन आलो कशा प्रकारे मला माहीत आहे, आणि यांनी तर एक पूजा केली. मग रामाने त्यांना शांत केलं आणि सांगितलं की याच्याच बाजूला तुमचं ते लिंग ठेवा, आणि त्यात पहिली पूजेत तुमच्या लिंगाची ते तुम्ही आणले त्याच लिंगाची पूजा केलेली आहे. तर त्याप्रमाणे या रामेश्वराने ज्यावेळेला हे लिंग तयार केलं, तर त्याच्यावरून ह्या नगरीला रामेश्वर हे नाव पडलं, जी स्थापना केली. तर हे एक चार धामांपैकी एक धाम आहे रामेश्वर, फार महत्वाचं मोठं धाम आहे. तर ते हे चार धाम ज्या वेळेला आपण काशीवरून आपलं बद्रीनाथ, एक रामेश्वर, काशी आणि गुजरात द्वारका, हे चार धाम झाल्याशिवाय आपली यात्रा तर पूर्ण होत नाही. परंतु या धामाचं अजून एक महत्व आहे की ज्या वेळेला काशीवरून आपण तीर्थांना आणि ते आपल्या या तीर्थाला पिंडाला स्नान घालू, तर त्यावेळेला आपली ही यात्रा पूर्ण होते असं म्हणतात. तर आता इथं आपण तिथं दर्शन घेतलेलं आहे, पार्वती मैयाचं पण दर्शन घेतलेलं आहे. आपण त्या 22 कुंडांचं दर्शन घेतलेलं आहे, 22 कुंडांमध्ये आंघोळ केलेली, आणि आपण सागराची आंघोळ केलेली. सागराची आंघोळ तर माहिती आहे, सर्व तीर्थांचं स्नान एक सागराच्या आंघोळीमध्ये घडतंय आपल्याला. तर ते करून आपण 22 तीर्थांचं स्नान केलेलं आहे. तर त्या स्नानाचं महत्त्व काय, आपल्याला काय त्याचं फल मिळणार आहे, तर ते मी तुम्हाला थोडक्यात याच्यातून वाचून सांगतो. माफ करा, माझं पाठांतर नाही आहे, पण एक थोडीशी माहिती देतो त्याच्याबद्दल, आपल्याला काय काय घडणार आहे त्याच्यात स्नानाचं. आता पहिलं तीर्थ आहे महालक्ष्मी तीर्थ आहे. त्या मारुती मंदिराच्या दक्षिण दिशेच्या इथे आंघोळ केल्याने धर्मराज युधिष्ठिराला धन संपत्ती व लक्ष्मी प्राप्त झाली. तर आपल्याला सुद्धा ते घडणार आहे पहिल्या स्नानाचं. दुसरं स्नान आहे सावित्री तीर्थ. सावित्री मारुती मंदिराच्या पश्चिम दिशेत आहे आणि काशीबार महाराजांना लागलेल्या शापाची निवृत्ती झालेली आहे तिथे. तर आपल्यालाही आपल्याला जर काही आपले दोष वगैरे असतील तर त्याची पण आपली त्या तीर्थाच्या स्नानाने आपली निवृत्ती होईल. तिसरं सरस्वती तीर्थ आहे. मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला काशीबर महाराजांना लागलेल्या शापाची निवृत्ती झाली होती. शेतू माधव तीर्थ 4 बाहेरच्या कोरिडोर डेरा माधवी स्थित आहे. हे एक छोटे मोठे तलाव प्रमाणे आहे आणि इथे आंघोळ केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते असे म्हणतात. 5वे गंधमाधवन तीर्थ. येथे आंघोळ केल्याने स्नान केल्याने महापाप आणि ब्रह्महत्याचा पापाची मुक्ती होते. 6वं तीर्थ आहे श्वास तीर्थ. येथे आंघोळ केल्याने जे नरकाच्या
भोगाचं पापामधून मुक्त होतात. 7वं आहे गायत्री तीर्थ. मंदिराच्या जवळ स्थित आहे. महापापातून त्याची पण त्याच्यामुळे मुक्ती मिळते आपल्याला. 8वं आहे कालतीर्थ. सेतू माधव मंदिराच्या 7व्या बाजूला आहे. कोटी गोदान प्राणी पुण्य मिळते. त्या तीर्थाचं आपल्याला स्नान झाल्यामुळे गोदानाचं आणि गोदान केल्याचे पुण्य मिळते. नलतीर्थ. या तीर्थात आंघोळ केल्याने स्वर्ग प्राप्ती मिळते. शंखतीर्थ. मंदिरात इथे स्नान केल्याने वस्तनाग मुनीचे पाप दूर झाले होते. तसे आपले पण पाप काय असेल ते दूर होईल. 12वं तीर्थ आहे चक्रतीर्थ. येथे आंघोळ केल्याने सूर्यदेवाने सोन्याचे हात मिळवले होते. तर आपल्याला पण थोडीफार सोन्याची प्राप्ती होईलच असं समजायचं जरूर. नंतर आहे सूर्यतीर्थ. इथे आंघोळ केल्याने त्रिकाल ज्ञानाची प्राप्ती होते. तिथे ज्ञान मिळतं त्रिकाल. नंतर 14वं तीर्थ आहे ब्रह्म हात पाय विमोचन तीर्थ. येथे आंघोळ केल्याने स्नान केले ब्रह्महत्या पापाची मुक्ती मिळते. चंद्रतीर्थ. येथे आंघोळ केल्याने स्मृती राजाने ज्ञानाची प्राप्ती केली होती तशी आपल्याला पण त्याच्यापासून थोडंफार ज्ञान मिळणारच आहे. नंतर 16वं तीर्थ आहे गंगातीर्थ. मंदिराच्या 8व्या गिरामध्ये आहेत आणि ज्ञानस्मृती ज्ञानाची प्राप्ती झाली होती. यमुना तीर्थ. इथे स्नान केल्याने ज्ञानाची प्राप्ती झाली होती. गया तीर्थ. येथे स्नान केल्याने पाप नाश होतो. शिवतीर्थात आंघोळ केल्याने आधोलीने ब्रह्महत्या पाप हे निवृत्ती होते. जर काही आपल्याकडून घडलं असेल ब्रह्महत्या वगैरे तर त्याची पण निवृत्ती होते. नंतर 20वं तीर्थ आहे सायमूर्त तीर्थ. या तीर्थात पुरुष राजाला भिकालय शापाची मुक्ती झाली होती. तशी पण आपल्याला त्याची मुक्ती मिळेल. सर्व तीर्थ 21 आहे. सर्व तीर्थ इथे सुचरित्री नावाच्या ऋषीने आपल्या जन्मजात रोग आधारपणाने मुक्ती मिळाली होती. 22वं तीर्थ आहे कोटी तीर्थ. असे म्हणतात की जेव्हा कृष्णाने आपल्या मामा कंसाला ठार केले तेव्हा त्यांना जे पाप लागलं होतं तर तेथे आंघोळ केल्यानंतर ते पापातून मुक्त झालेले. आणि तीर्थाचे या 22 तीर्थाचे वर्णन केल्यानंतर मंदिराच्या एकूण 32 तीर्थ आहेत इथे. तर ते आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये आहेत. लक्ष्मण तीर्थ आहे, राम तीर्थ आहे, सीता तीर्थ आहे, जटायू तीर्थ आहे. मुख्य देवालयापासून 12 मैल अंतरावर स्थित आहे. नंतर गंधमाधवन पर्वत आहे. काल आपण बघितला तिथं पण तीर्थ आहे. श्री तिरुपल्लवनी हे एक तीर्थ आहे 7वं. देवीपट्टम 8वं तीर्थ आहे आणि बाणगंगा 9वं तीर्थ. कोटी तीर्थ. गंगा तीर्थ. रामेश्वराला गंगा जल आणि उत्तराचे यात्रेकरू सोबत घेऊन येतात. जसं काशीचं तीर्थ आहे ते पण दक्षिणच्या लोक करीत कोटी तीर्थ हेच गंगा जल हीच लोक कोटी तीर्थ जलाने अभिषेक करतात. त्या जलाने अभिषेक करतात. तर याप्रमाणे या तीर्थाचं आपण जे वर्णन केलं आणि जे आपण सर्व बघितलेलं आहे तसंच एक विशेष एक आहे की या तीर्थावरती ते जी पूजा होते सकाळी स्फटिक पूजा होते. एक पल्लीवर पूजा होते ती 5 वाजता होते. नंतर स्फटिकलिंग दीप आराधना. ते स्फटिकलिंगाच्या आपले लोक गेले होते सकाळी बघायला
तर त्याची वेळ आहे 5 वाजून 10 मिनिटाची. तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. उद्याचा दिवस आहे. आपण सकाळी लवकर आंघोळ करून त्या दीप स्फटिकलिंगाची आपण दर्शन घ्यायचं आहे. नंतर उरुमंदन दीप आराधना आहे ती 6 वाजता आहे आणि विलाप पूजा 7 वाजता आहे. तर याप्रमाणे या तीर्थाचं थोडक्यात माझ्याकडून जे काहीतरी महत्त्व 2 शब्द थोडके मोडके सांगण्यात आले. कुणाला जर आलं नव्हतं, कुणाला माहीत नव्हतं, थोडक्यात ते थोडंफार कळालं असेल असं मी समजतो. आणि हे सर्व घडत असताना हे आता मी या गादीवर बसलो नाही. मी काय अभ्यास केला नाही. जर अभ्यास केला तर मी पण काहीतरी पुढं प्रवचन वगैरे करेन, पण हे मी माहिती सांगितली. तर हे सगळं गुरुकृपेने होतं. या गादीवरती बोलण्याला इथं बसलेलं आता आपण तर करणार आहे, चक्री प्रवचन करणार आहे, प्रत्येकाला चान्स मिळणार आहे. तर सगळ्यांनी आपले अनुभव वगैरे आणि काय आपल्याला आपल्या ज्ञानातून काय सांगता येईल, काही मार्गदर्शन करता येईल, तर ते सगळ्यांकडून ऐकून घ्यायचे. पण आपल्याला एक सद्गुरूची कृपा व्हायला पाहिजे आणि ती सद्गुरूची कृपा, कारण तीच आपल्याला तारणारी आहे. बाकी दुसरं कोणीच काही करू शकत नाही. कालच मी बोललो होतो की संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ही आपली रात्रंदिवस सतत तळमळ चालू असते संसाराची. पण आपण जर 5 मिनिटं जर बसायला शांत सांगितलं तर आपल्याकडून ते घडत नाही. आणि ज्या वेळेला आपण ते चिंतन करीत असताना एकाग्र चित्ताने जर चिंतन केलं तर त्याचा काहीतरी आपल्याला त्याचं फळ मिळतं आणि तेच आपल्याबरोबर येत असतं. बाकी दुसरं काही येत नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ